काय फरक काय जाणवलं तुम्हाला? फरक म्हणजे पहिले 22 रुपये 21 रुपये भाव पडत होता. हा, कधी कधी रिजेक्ट व्हायचं का दूध? नाही रिजक नव्हतं होत, पण लईच कमी येत होतं. हा NS येत नव्हता, फॅट नव्हता, हा हा आणि डिग्री पण कमीच होती. हम्म. आणि हे पावडर वापरायला लागल्यापासून समजा मिल्टन मिक्सचर द्यायला लागल्यापासून आता 30, 31, 30, 31 च्या पुढे चालू भाव आहे. चालू आहे. सेम चालू आहे. म्हणजे भाव पण जास्त नाही होत आता भाव. काही लागायला वगैरे प्रॉब्लेम होता? एकटाच लावले. नाही सुरुवातीला ज्यावेळेस आपलं वापरलं त्याच्या पहिले काही त्रास व्हायचा का लागायला वगैरे काही? नाही तेव्हा आपल्याकडे समजा आपण हे वापरलंच नव्हतं, त्याच्यामुळं काही आपल्याला एवढा अनुभव नाही. पण या वापरल्यापासून आता गायला लावल्या बरोबर राहिल्या, नंतर माझबीने काढला काही नाही. एकीला 3 महिने हो राहिले, हिला लावून 1 महिना हो राहिला. असं आहे का? म्हणजे लावल्यानंतर लगेच लागली समजा लगेच लागले आणि प्रॉब्लेमच नाही काही. बिमार काही नाही, काहीच नाही. अरे, हे काय चमकच सांगू लागलं. थंडीत आतमध्ये बांधते, आमच्या गाई एनी टाइम बाहेर राहत्या, फक्त उन्हातच मध्ये घ्या. थंडीत पण त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे आजार पण तुमच्या इथलचा कमी झाला कशातच प्रॉब्लेम नाही लगे. एकदम, म्हणजे सगळं व्यवस्थित. सगळं. कासही सुधारली का? हा, तिचं दूधच वाढ. किती लिटरनी दूध वाढलं एका टायमाला साधारण? 1.5-2 लिटर एका टायमाला म्हणजे दिवसभरात 4 लिटरनी एका गाईचं दूध वाढलं. चांगलं. आणि हिचं पण 7 लिटर देत होते, आता 1 टाइम 9 तास चालू राहिली. अरे बापरे, चांगलं आहे मग तरी. आणि बघा ना तुम्ही, चमक वगैरे पडली. चमक एकदम भारी पण वाटली. म्हणाल ना का बनी ती पण पहा. नाही. चमक मारू राहिली ना. तेच ना. आणि बघा ना तुम्ही, खायला पण आहे ना, म्हणजे ते पावडर द्यायलापासून आता जास्त खाते. हा, त्याच्यात ते ईस्ट असल्यामुळे बराच फरक पडून जातो ना. जास्त खात्या. परत पतली संडास नाही होणार. स्वच्छ जे येतं ते एकदम. पहिले तुम्ही बिलकुल, मी असं ऐकलं तुम्ही बिलकुलच वापरत नव्हते, तुमची इच्छाही नव्हती. गॅरंटी नव्हती. मी म्हणजे रिझल्ट पण ते माझ्या भरोश्यावर घेऊन जा, नाही फरक पडला पैसे देऊ नका. म्हणजे तुम्हाला रिझल्टही आला, फरकही पडला. मी म्हणतो आता मी कधीच बंद नाही करणार. चांगलंय. म्हणजे ॲरोमिननी तुम्हाला आहे तोपर्यंत नाही करणार. म्हणजे ॲरोमिननी तुम्हाला चांगला रिझल्ट आला. चांगलं म्हणजे एकदम आवडलं, भारी आवडलं. आणि म्हणजे ठीक आहे, थोडे आपण अनेकाला बी सांगू शकतो का हेच ब्रँड वापरा, दुसरं वापरू नका. नाही. आता एवढा फरक पडल्यानंतर का बरं बदलता लो तुम्ही? आणि असं नाही की चला बाबा पैसे जास्त देऊन तुम्हाला रिझल्ट नाही वगैरे, असं नाही. काही नाही. आमचे शांभू त्याने जे सांगितलं की आम्ही करीत राहतो, म्हणून आम्हाला रिझल्ट पण आहे आणि सगळ्याच गोष्टी चांगल्या. चांगले. चला, धन्यवाद.